लाडक्या कानबाई मातेवर आहे म्हणून मी आलो झुंजुळ्यात. कारण की ना खरी फेस्टिवलची मजा ना बाई तिकडेच असते. बाई इकडे तर पुरी जोरमा तयारी चालू आहे बरं का बाई. पुढे घराबिरा सजवले असं वाटतंय दिवाळी झाली की काय. हे नवीन गर्दी दिसतंय ते आपल्या गोल्या बाईचे बरं का बाई, जो आपल्यासोबत ना मागच्या झुंजुळ्याच्या टूरला आला होता आणि ह्यावेळेस बी तोच येणार आहे. कानबाई बद्दल थोडं सांगून देतो. श्रावण महिन्यातल्या नागपंचमीनंतर जो पहिला रविवार होतो ना त्या दिवशी आपली कानबाई माता बसते. आपल्या खानदेशात सगळ्या सणांची सुरुवात कानबाईने होते असं म्हटलं तरी हरकत नाही. विशेष करून आपल्याला याचा पूर्ण जल्लोष झुंजुळ्यात बघायला भेटतो. ओ बाई बघत लोक बी आले बाई इकडं, तर आता फुल असतील बरं काय. मी आलो भाऊ दर्शन करून. हो मावशी बलबी जाऊन थोडं दर्शन करायला. हा बाई दीदी मला पण प्रसाद दे. आज झुंजुळ्यात मी रात्रभर जागरण आणि पत्ते खेळणार आहे जोरात, कारण की ती परंपरा आहे आपली. आणि जशी सकाळ होईल ना बाई तशी जोरात मिरवणूक निघायला लागेल सगळीकडून. नुसते ढोल ताशे आणि डीजे बाहेर राताड ताताड 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 असं वाटतं लोकांच्या अंगात पुरी माता आली ना रे. हा काका मस्त पाणी उडवा तुम्ही, आज ब्लू हे पाणी पाणी. काय एनर्जी बाई झुंजुळ्याच्या लोकांमध्ये एक खतरनी आहे. आणि एक नाही बाई लागोपाठ डीजे बाई पुरे रांगेत उभे सगळ्यांनी. असं वाटतंय आज होळी बाई, पण नाही बाई आज तर आपल्या मातेचं विसर्जन आहे. कानबाई या सणची जबाबदारी पूर्णपणे घरातल्या आयांकडे आणि मावशांकडे असते. कानबाईच्या सजावटीपासून तर विसर्जनापर्यंत सगळीकडे सोबत असतात. आणि फुगडी तर त्यांचा मेन गेम आहे बाई. आणि घरातले पुरुष काय थोडाफार हातभार लावून देतात, तर मी बी लावून घेतला थोडाफार. विसर्जनापर्यंत ही मिरवणूक एवढीच असते बाई, एकदम जल्लोष मध्ये. आता कानबाईची आरती आणि मग विसर्जन. आपल्या पांढरवणीत आंघोळ घालून जेव्हा कानबाई परत घरी येते तेव्हा तिकडनं येणाऱ्या कानबाईला भेटवणं गरजेचं असतं. आई खूप छान वाटलं तुझ्याकडून, आता पुढच्या वर्षी भेटू. काही